नमस्कार, मी निकिता इंगोले. मी माझ्या यूट्यूब चॅनल मी होणार MPSC अधिकारी यावर आपले सहर्ष स्वागत करते. तर आज आपण MPSC कंबाईन पूर्व आणि मुख्य प्रिलिम्स आणि मेन्ससाठी भूगोल, महाराष्ट्राचा भूगोल आणि भारताचा भूगोल यासाठी दीपस्तंभ प्रकाशनाची पुस्तके बघणार आहोत. तर सर्वात अगोदर आपण महाराष्ट्राचा भूगोल हे पुस्तक बघूया. तर हे बघा, दीपस्तंभ प्रकाशनाचं महाराष्ट्र भूगोल. लेखक दीपक बाविस्कर, दिलीप पाटील. आपण अनुक्रमणिका बघूया. पुस्तकाची किंमत आपण बघू शकता. ₹600 पुस्तकाची किंमत आहे. अनुक्रमणिका आपण चालूया. पहिलं महाराष्ट्राचे स्थान, दुसरं महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल, तिसरं प्रकरण भूगर्भ रचना, चौथं नदी प्रणाली जलप्रणाली, पाचवं प्रकरण हवामान, सहावं मृदा व कृषी, सातवं जलसिंचन, आठवं वनसंपत्ती व प्राणीसंपत्ती, नववं प्रकरण खनिज संपत्ती व ऊर्जा संसाधने, 10वं प्रकरण उद्योगधंदे, 11वं प्रकरण महाराष्ट्र वाहतूक व दळणवळण, 12वं प्रकरण पर्यटन, 13वं महाराष्ट्र लोकसंख्या, 14वं स्थानांतर, 15वं महाराष्ट्रातील आदिवासी जमाती, 16वं वस्ती भूगोल, 17वं पर्यावरण व प्रदूषण, 18वं संकीर्ण महाराष्ट्र. बघू शकता आपण. प्रकरण पहिलं महाराष्ट्राचे स्थान, महाराष्ट्र व राजकीय प्रशासकीय, अशा प्रकारे पुस्तक आहे. बघा इकडे जलसिंचन, रंगीत पाने आहेत, यामध्ये नकाशे वगैरे दिलेले आहेत. हे बघा. अशा प्रकारे हे महाराष्ट्राचं भूगोल पुस्तक आपण बघितलं. आता आपण भारताचा भूगोल बघणार आहोत. भारताचा भूगोल दीपस्तंभ प्रकाशनाचं दीपक बाविस्कर, दिलीप पाटील सरांचं. अनुक्रमणिका आपण बघूया. किंमत आहे ₹600. हे बघा, किंमत ₹600. अनुक्रमणिका आपण बघूया. अनुक्रमणिका इकडे बघा आपण. पहिलं प्रकरण आहे आपलं भारताचे स्थान व विस्तार, राजकीय प्रशासकीय भूभाग, भू सीमा व राजकीय सीमा, जलसीमा, राज्यांची निर्मिती, जिल्हा, भारत विशेष. प्रकरण 2 भारताचे प्राकृतिक विभाग, उत्तर भारतीय पर्वतीय प्रदेश, उत्तर भारतीय मैदान, भारतीय पठारी प्रदेश, किनारपट्टी प्रदेश, भारतीय बेट समूह, पर्वत, पठार, शिखर व खिंडी. प्रकरण 3 भूशास्त्रीय कालश्रेणी, आर्कियन प्रणाली खडक, धारवाड कडप्पा, विध्ययन गोंडवाना खडक, दख्खन लाव्हा, मेघालयीन एज. प्रकरण 4 जलप्रणाली व त्यांची प्रारूपे, हिमालयीन नद्या, सिंधू, ब्रह्मपुत्रा, गंगा, पठारावरील सर्व नद्या, धबधबे, सरोवरे, धरणे व आंतरराज्य प्रकल्प, सिंधू नदी पाणी वाटप करार. 5वं प्रकरण हवामानशास्त्र, पर्जन्यमान व तापमान, पर्जन्यातील विभागावर बदल, चक्रीय वादळे. हवामानशास्त्रज्ञ कोपेन थवेट, डॉक्टर त्रिवार्था, प्राध्यापक RL सिंग यांचे हवामान वर्गीकरण, भारतीय कृषी हवामान विभाग. प्रकरण 6 भारतातील मृदांचे प्रकार, मृदेची समस्या, कृषी संबंधी अद्ययावत आकडेवारी, प्रमुख पिके, मत्स्योत्पादन, पशुधन. प्रकरण 7 भारत नैसर्गिक वनसंपत्ती व प्राणी संपत्ती
वनस्थिती अहवाल 2021, वन पर्यावरण राष्ट्रीय उद्यान अभयारण्य, पाणथळ भूमी क्षेत्र, व्याघ्र प्रकल्प, हत्ती प्रकल्प, चिंता संवर्धन योजना. प्रकरण 8 नैसर्गिक खनिजे, प्रमुख खनिज व गौण खनिज, देशातील प्रमुख खाणी, प्रमुख तेल क्षेत्र, अणु खनिजे, औष्णिक जल, पवन, सौर व सागरी ऊर्जा प्रकल्प, भू औष्णिक ऊर्जा व विविध योजना. प्रकरण 9 औद्योगिक संकल्पना व धोरण, उद्योग पाहणी आव्हान 2022, महत्त्वाचे उद्योग, स्टँड अप इंडिया भारत औद्योगिक कॉरिडॉर. इकडे प्रकरण 10 हवाई, भू, पृष्ठ व जल वाहतूक, रस्ते वाहतुकीच्या योजना, नवीन राष्ट्रीय महामार्ग प्रणाली, रस्ते मार्गाचे भारतातील जाळे, द्रुतगती मार्ग, सुवर्ण चतुष्कोन, आशियाई महामार्ग, दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे, एमव्ही गंगा विलास. प्रकरण 11 भारताची जनसंख्या 2011, लोकसंख्या वाढ घनता, लिंग गुणोत्तर, साक्षरता, धर्म व भाषा निहाय लोकसंख्या, वैवा रचना, महत्त्वाच्या संकल्पना, नागरी वसाहती, ग्रामीण वस्त्या व तांडे, गलिच्छ वस्त्या, झोपडपट्टी, त्यांचे प्रश्न व सरकारी उपाययोजना, लोकसंख्येचे स्थानांतर, त्यांचे उगम आणि इष्टस्थानावरील परिणाम, स्थलांतराचे प्रकार, भारतातील प्रमुख आदिवासी जमाती प्रदेश, भाषा, व्यवसाय व वैशिष्ट्ये. अशा प्रकारे आपण अनुक्रमणिका बघितलेली आहे. हे बघा एकदा पुन्हा अनुक्रमणिका. भारत राजकीय प्रशासकीय. रंगीत नकाशे, कलरफुल पुस्तक आहे हे. अशा प्रकारे आपण MPSC कंबाईन मेन्स आणि प्रिलिम्ससाठी दीपस्तंभ प्रकाशनाचं महाराष्ट्राचा भूगोल तसेच भारताचा भूगोल ही पुस्तके तुम्ही वापरू शकता. धन्यवाद.